नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गणा पहिलवान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आम्ही 100व्या एपिसोडकडे वाटचाल करत आहोत. 100वा एपिसोड सुद्धा गणा पहिलवान टीमच्या स्टाईलसारखाच धडाकेबाज होणार आहे. त्यामुळे आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्टची गरज आहे. आणि मंडळी, ज्यांचा कोणाचा अजून चॅनल आपला सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक मात्र करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे आमचा असाच उत्साह वाढत असतो. अभिगुरु अकॅडमी JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय. अकॅडमीची वैशिष्ट्ये: 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय. आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत. आमचा संपर्क 7722 000009 83 90 0026 पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती. अगर सावकाश खाकी का कुत्र मागे लागल्यासारखा खातोय. भूक लागली, भूक लागली. अरे मला सुद्धा लय भूक लागली होती. मग भूक की बाहेर जाऊन भूक की माझी ह्याच्याशिवाय तुला दुसरं काही येतं का नाही? अरे बायको माझी माहेरी गेली. कसं तरी मी मिसळ खाणार होतो. मिसळच्या पैशात म्हणलं तू बी आलाय तर तू ग बिस्किटावर आलोय, गुड्डे खातोय. हा बघ पाक्या, ह्या बिस्किटा काय लिहिले? गुड्डे. गुड्डे. तुमचा दिवस चांगला जाऊ. पण तुला माहिती आहे का, जेव्हा माणसाच्या खिशात मध्ये रुपया नसतो ना तेव्हाच माणूस शिव खातो गुड्डे. अरे लयच मोठं लॉजिक लावलं. मग गुड्डे असं कोण खातो? ज्याच्याकडे पैसा नसतो ना तेव्हा सुरुवात गुड्डेने करतोय. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा किंवा 5 रुपयाचा चहा. अरे पण मित्रा, कवर चालायचं असंच? या कवर चालायचं, काहीतरी कर, काम धंदा कर काहीतरी. एक काम करतो का, माझ्यासारखे 2-3 जर्शी संभळ तू बी 10-5 रुपये तरी येतील का? अरे पक्या, तू माझ्या मनातलं कसं काय ओळखलं? तुझ्या मनातलं मला सगळंच कळतं. सकाळपासून उपाशी होता ना, तोंड असं 12 वाजल्यासारखं झालं तर म्हणलं ही पोटात किरम्या पडल्या असतील ह्याच्या पार. लई बेकार झाली माझी. मी कित्येक दिवस झालं विचार करतो या की जरशा 2 घ्याव्यात या. आणि मी असा मित्र शोधतो या की जो मला मदत करल. पक्या, मला असं वाटतंय सुरुवात तुझ्यापासून करावी. तू सुरुवातीला मला मदत कर, कारण तूच माझा जीवाभावाचा मित्र या. तू काय कर माहिती का, तुझ्यात एकच जर्शी मला दे, बस. एकच जर्शी देऊ ना? ए गणा, हा मागून मागून काय मागितलं तू? जर्शी. काय बोलला? अरे जर्शी म्हणजे काय किरकोळ आहे तुझ्या पुढं. होय, तुझ्या दोस्ती पुढं एक जर्शी काय 2 दिली असते मी. हा पण आता सध्या एकच देतो. कोपऱ्यातली माझी भांडी का नाही, ती मोटर जरा, ती बुंड्या शिंगाची खवडी भांडी. होय, घेऊन जा तुला ती बुंड्या शिंगाची. हो, खादूत कचून ती भांडी गई. हो. अरे ती खाटी गाई नेऊन काय फुकाट संभळ बसू का? शेण मिळेल की, भाराभर गावात आणून टाकायचं, शेण घ्यायचं, निकायचं. होय. अरे पट्या, म्हणजे खाट्या गाया सांभाळ तू. म्हणजे आधी तर आमची खायची पंचायत झाली आणि त्या गुरांना कुठनं घालू? हे बघ, सगळी लोक दुपट्या गाया सांभाळतात, तू खाटी सांभाळ, तुला पुण्य लागल. पुण्याचं काम कर कधीतरी ना. पुण्य तूच का मिळवा ना? मी मला तर मिळतच आहे ना पुण्य. तुझं महत्वाचं होतं ना. अरे राजा उदारा झाला. पण मी काय म्हणतोय, खरंच काहीतरी करला का? आशेने इतकं बी असतं कर. काय झाले माहिती का, इतका वैताग आलाय मला जीवनाचा, इतका वैताग आलाय ना, असं वाटतंय सरळ संन्यास घ्यावा, निघून जावं आता. म्हणजे संन्यास भक्ती म्हणून घेणार नाही, फक्त जीवनात काय करता येतं म्हणून संन्यास घेणार आहे. काय करता न येण्यासाठी तू प्रयत्न केलाच? काय प्रयत्न केला सांग ना तू? टावळक्या मारत निसता फिरत असतो गावात. अरे पक्याला का, स्वतः कोरडं पाषाण, दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान. तू काय करतो या? तू एक काम कर, मी माझ्या जर्शा तरी पिळतो का नाही? मी तुला 50 रुपये हजेरी देतो. शेण काढा येतो का माझ्या जर्शांचं? राहू दे खाईन मी. असं बी मिसळ खाणार होतो, त्यात बुडवून पाव खावायची पाळी आली ती मला. राहू दे, नको पिऊ. राहच्या दिवस पितो
कारण की कुठल्या तरी साधू संतांनी सांगितलंय अन्न हे परब्रह्म. नाही मला बी अन्न हे परब्रह्मच होतं. मित्राचं उष्ट पण चाललं असतं. काय करतो माझी बी तीच अवस्था आहे का. अरे तुझं आयुष्य गेलं उष्ट्या माष्ट्या हो. आयुष्यात गेलं तुझं. दर हो की बिगी मग तुला. नाही आम्ही उष्ट खात नाही कोणाचं. हा उष्ट खात नाही कोणाचं. राईकी भजी प्लेट सांग एक. त्यापेक्षा एक काम करतो की चिकन रान मागवतो खातो का. हा चिकन रन आहेत तुझ्याकडे पैसे मागव. अरे तुला किती किती राव काय बिस्किट मागास धरणं बघतोय मी कुत्र्यावनी वसा 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 खातो या. आलं पाक्या किती रे मन मोठे तुझं. मी मागणार होत तुला पण माझं डेअरिंगच झालं नाही. बरं झालं मला दिला ते. मन माझं एवढंच मोठं आहे बरं का पण गाणं. गुड डे पार्ले आणि चहा ह्याच्या पलीकडे मी तुला काही चालू शकत नाही. काहीतरी उद्योगधंद्याला लाग बाबा काहीतरी कर. करतो 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 काळजी करू नको. जा बिल भरून या. चहा बी मारण्याचा गार पडलाय. गरम करून आणतो आणि परत पितो. थोडं पाणी ओतून त्यात म्हणजे अजून वाढत पडत. गरम करून काय दिलं विशेष मग आज. काय नाही बघा. हा. हे बघा आपलं दुकान तुम्हाला माहित आहे. हा. केव्हापासून म्हणतो मी मॉडिफाय करायचं. बर तर हे बघा दुकानचं बी काम करायचंय. हा. जरा डागडुगी करून जरा एसी पिशी बसवून आणि घर पहिलं. हा आता तुम्हाला माहित आहे मेहुण्या लग्नाला आल्यात. हो पाहुण्यांची वर्दळ वाढायला लागली वरच्यावर. बरोबर बरोबर. ती जबाबदारी माझ्याकडे आहे. म्हणून म्हटलं जरा फर्निचरचं आपल्या घरातलं फर्निचर ओके असायला पाहिजे. तिचं नळ पाण्यानं नळ पायपात असल्या काढून ना एकदम भारीतलं नळ बिळ तुमच्याकडनं खरेदी करून बरं काय. आता काय काय पाहिजे आता बघा घ्या की, या की. सांगा. कुठला भारीतला नळ कुठला आहे. मज भारीत हिंदवीरचं आहे तर कुठला पाहिजे ते आहे आपल्याकडे. ते तुम्ही नका विचारू मी देतो भारीतलं सगळं मटेरियल. दिलवालेचं टेटस बघायचं. टेटस जागवार शिवाय काय घेत नाही. हाय ना जागवारचा माल. दिलवाले हा, घ्या. सगळं चांगलं मटेरियल आहे. घ्यायचं असलं तर लगेच सांगा पटापटा मला गिराय काय ती दुसरी. गंमत केली. 4 लाखाचा माल भरायचा आहे आपला. 4 लाखाला 1 रुपया कमी नाही एवढा माल भरून टाकायचा. पण घ्या. रोख करा कार्यक्रम. अहो करतो बाजीराना. सांगा. हा नाही ते मोठं मोठं बिझनेसमॅन माझ्या मागे लागलं. दिलवाले या आमच्या दुकानात तुमचं पाय लागू द्या. हा, हा. पण नाही आपल्या गावातला मोठा माणूस करणं गरजेचं आहे. बरं घ्या चला. हा. नळ किती करताय आपल्याला. बाथरूमला 1 लागत नाही. बाथरूमला 2 बेसिनला 3 5 करा नळ. बर हम्म. हा कमोड कुठलं भारीतलं एकदम एकदम भारीतलं आहे आपल्याकडे. बेसिन बी हे चांगल्यातलं फ्रेश आलंय नवीन आलंय. फ्रेश नवीन मधलं. करा एक बाहेर माणसं आल्या आल्या तसली पारशी तोंड घेऊन आलं नाही पाहिजे. बाहेर तोंड धुतलं पाहिजे त्यांनी. दिलं बरं. तिथे यायला ते बाहेर एक आणि कमीत कमी 5 ते बेसिन किती. आत 2 3 बाहेर 1 रोला बाथरूमच्या बाहेर 1 5 करा. 5 बेसिन कुठलं. बरं, ठीक आहे सांगा दुसरं. काय अजून फॅसिलिटी नवीन काय आहे नवीन कमोडची संडास आल्यात. ते आहे ना आपलं ती माझ्यासाठी स्पेशल. ती जायच नाही कोणाला. हो ते आहे. कमोडचं फक्त आपल्यासाठी तिथं आतमध्ये. हा हा. अजून लेटेस्ट काय असेल ती बघा तुमच्याकडे. अजून काय असेल ती. बरं फरशी. फरशी Style, चांगल्यातली style. ते क्वालिटी स्टाईल. हा ऐका की सगळं आहे यांच्याकडे बरं का. हा आणि मी काय म्हणतोय माझ्या दिलवाले. बोला की गाणं बोल की बाबा. काय झालं माणसाला किती सापसायला लागला. नाही 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 कसं आहे आज इतका खुश आहे ना गाणं विचारच नको. का अरे काय असते एक जरा एक प्रायव्हेट असते म्हणजे खाजगी असते ते. हा होय का? हा बोल तू. बरं, माझं मी थोडं खासगी काम होतं तुमच्याकडं. काय रे काय झालंय माहितीये का मला का तुम्हाला माहिती आहे, नाना सगळं पाऊस पडला. हो. बरोबर लोकांच्या पेरण्या सुरू झाल्यात आणि माझ्या रानात नुकतंच गावात आहे. हो बरोबर घरची वराडतात की कुठनं तरी मला भांडवल बघितलं पाहिजे ना. बघितलंच पाहिजे. ट्रॅक्टरला कमी कमी डिझेल तर दिलं पाहिजे. हा. की पैसा कुठनं मिळाना. हा. आता ह्या माणसाला तुम्ही सांगा मी जवळजवळ ह्यांच्या आई आजारी होता मध्ये वर्ष झालं कमीत कमी ह्यांना 10,000 रुपये दिलं होतं. हा. बरोबर ह्यांना इथं मटेरियल घ्यायला पैसे येत. हा 5-5 भांडी टाका ह्यांना पैसे येत. तोंड धुवाय नुसते. हा. आणि आमचं पैसे द्यायला नात त्यांच्या जवळ. दिलवाले कशासाठी कानाचं पैसे ठेवले ते मग. 1 मिनिट हा. मला असलं काय ऐकलं ना की मला घाम येतो बरं का. असलं काय तर काय करा नाही नाही गाणं फट फट फट. तुम्हाला घाम फुटतोच. नाही नाही तुला काय आजारी आहे का. तुला ताप बी पालाय काय. हा काय बी कसा बाडबाडायला लागलाय तू. काय तू बी कसं? 10,000 दिलं नाही तुला मी. कवा हा कवा खऱ्याची दुनिया नाही. खऱ्याची दुनिया नाही. काय खरं तुम्ही कधी दिलं माझा आजार. नाही मग तू ठरवलंयस काय आज दिलवालीची घालवायची म्हणून चांगलं काम करायला लागलो की. अहो दिलवर ह्यात व्यवहार घेऊ ह्यात घालवायचं आणि चढवायचं काय संबंध आहे. माझं तुमच्याकडे पैसे येतात तीच मी मागतोय का काय तू दुसरं काय मागतोय. बस लय तुझी माणसं इतकी गोड बोलून रडत होत. हा आता माहित आहे की मला बी त्यावेळेस
बाजी नाना हा ऐका हा म्हणलं ना तुम्हाला मी गावातला एखादा पुढे जायला लागला की पाय ओढायची आपल्या गावातली पद्धतच आहे त्यातला ही एक तुला कांडकाचं मिटवून टाकतो आज. सरपंच बी जवळ हा हा मिटवा मिटवा परत तुमच्या दारात येतच नाही जे काय माझं पैसे आहेत ना ते देऊन टाका मग कशा तुझं तोंड बघायची इच्छा नाही माझी. अरे मोठ्या मोठ्या अनाथ संस्था ट्रस्टला का मी असं चेक देतो तुझं 10,000 काय घेऊन बसलाय ना वय घ्या हिशोबच करून टाकू ह्याचा तुमच्या काय हिशोब करायचा? अरे करून टाकतो की त्याला. अहो, अक्क दहा घेतलं तसं अक्क दहा माघार द्या ह्यात कसला आला हिशोब कसला हिशोब सांगतो की बरं, सांगा हा सांगा गाना तू आतापर्यंत माझ्या घरी किती वेळा आला सांग बरं अहो, काय रा विचारता आणि बिनला जेवानी किती वेळा आला ना ना अक्षरशःच्या घरात ओमराजे जाऊ ना पैसे माझ्या पडे घालून घालून तरी देईना ऐका पॉइंट करा लिहा तिथं उमरा कितीला बसतो नवा उमरा घ्यायचा आहे आपल्याला 1000 रुपयापर्यंत नाही नाही मला सांगा तुमच्या उमऱ्याचा माझा पैशाचा काय संबंध आहे संबंध आहे म्हणून तर लिहितोय जिजला नाही का माझा उमरा 1000 रुपये उमरा हा आता हे आला की घराला बसायला खुर्ची लागते हा 4 खुर्च्या मोडल्याच्या ना 4 मोडल्या का नाही होय गावा हा, दाखवू का तुला घरी 4 खुर्च्यात किती झालो 250ला एक खुर्ची हो का 1000 रुपये खुर्च्याच आलं की साहेबांना फॅन लागतो फॅन शिवाय बसत नाहीत आम्ही जे गहम यूज तर आम्ही लाईट बिल वाचवाय बघतो पण ह्यांना लाईट नाही नाही मी म्हणलो तुम्हाला फॅन लावा म्हणून किती रे लबाडाची बटन टाका बिलवाले बटन टाका गोड बोलून ती बी पट्टी पाडून अहो आता दुकानात गरम झालं कोणी म्हणतं की फॅन बिल लावायची म्हणताय ती गिरायकासाठी असतो फॅन फुकट्यांसाठी नसतो लाईट बिल आलं मला त्याचं 2000 दिलवाले कशाचे पैसे असते तो लाबाड बोलायचं नाही गाना चहा पाजला का नाही हो हो चपास की चहा जवळजवळ माझा 1,500 झाला असेल पण 1200 रुपये चहाचं 1200 रुपये राव दिलवाले काय राव चहाचण याचन पैसे माणूस येईल का तरी कुठं तर ह्याला जायचं होतं मित्राकडे का कुठं जायचं असेल माझ्याकडे एक दोस्त आलता टेलर त्यालाच आपल्या सांगवीचा त्याची गाडी घेऊन गेला होंडा गेला ती गेला गाडी खिळखिळ करून आणली त्यानं खिळखिळा हा. अरे पहिली त्या गाडीचा खिळखिळा झालता ना ना अख्या रस्त्याने गाडी कचा कचा करत होती बळ बळ नेली आणि बळ बळ माघारी आणली अख्ख पार्टीच रस्त्यानेच हडत होता गादा गादा आधीच राव खराब असेल काय लय वाटा करू नको जेव्हा गाडी नेताना टाकाटक गाडी होती खिळखिळा करून आणली गाडी त्यानं ह्याला भरून मागणार का मला मागणार तुम्हालाच मागणार. मागणार. मी दी म्हणलं ना गाडी ती गाडीचं काम मी करून दिलं गॅरेजवाला जाऊन बटर विचारा. ओ, किती लबाड बोलतोय लबाड? हा. तुम्ही पैसे द्यायचे त्या माणसाला 1,000 रुपये हो बघा 2800 रुपये त्या गॅरेजवाल्याचं झालं काय हा. 1,000चा 2800 मला मागच्या 1,500 रुपये म्हणला तुम्ही भाऊ चळाने बोलू नको काय हिशोबाला बसलो ना दिलवाले सुट्टी नसती हा कधी मापात पाप करणार ठीक आहे, असेल, नाही. या. हा, असू द्या काय तवा हा हे झालं ते गाडीचं तर वाटोळ केलंच आता आमची गाडी काय रानच केलेली गावाला ना आला दिलवाले लगेच चौकात ना आलो खताचा पोता आणायचंय कुठं युरिया आणायचंय गेला गाडी घेऊन पण दिलवाले कधी एक शब्दानं बोलला नाही नाही तुम्ही सांगा हा. खताचं पोत नुसतं माझा नसत का हा. तुम्ही माझा सुया आण माझी हा. बटणं आण हा. दोर आण हा. त्या कामाबरोबर माझं काम करायचं तुम्ही वेळेला मीच होतो ना तुझ्या दिलं गावात देतो ना गाडी तुला कोण माझ्याशिवाय ती गाडी घेऊन गेला पेट्रोल पंप काय माझं काय आता बोललो असतो पण जाऊ दे पेट्रोल काय पैसे माझ्या काय आवाजात पडते ते का पेट्रोलला पैसे तो का त्या पेट्रोलचं झालं 700 रुपये हा आतापर्यंत पेट्रोलचं 700 ती झालं नवरदेवगत नटून आल्यावर येणार बांग बिंग पाडून कपडे सुद्धा नीट नव्हती घालायला हो उघडत फिरत होतो आम्ही गावात नाही चांगले कपडे तर फर्स्ट क्लास पैकी कापड होतं ती पॅन्टी दिल्या त्याला मी 2 त्या अहो, पॅन्टीचं हा आता हे काय म्हणलं ना माहिती का हा. मला गिरायकाने कपडे टाकले शिवायला 2 वर्ष झाले नाहीनाच कोणी आणि गाणं इथं धूळ खात पडले आपली तू घेऊन जा म्हणून आणली मला काय मग तुम्ही तिथं पैसे लावचाल म्हणून हा आणि ते बी मला मी बसली नाहीत कपडे मी अक्षर दारात गोरगरिबाची पोरे ते त्यांना देऊन टाकली काय लबाड माणूस आहे राव ह्याच्यासारखा गावात लबाड माणूस कुठं बैठ नाही काय म्हटलं माहितीये काय दिलवाले खरंच गाड्या मानलं तुम्हाला जसं माझ्याकडे येईल तसं तुम्हाला देतो म्हणून मी मागितलं नाही अरे, कार ते- शबाज पटे त्या पॅन्टीचं 500 रुपये आणि मध्ये बघितलं ना पोरगी बघायला येणार म्हणून आलेला तुमच्याकडनं मग तुमचं नाव सांगतोय मला बाजीनाना स्थळ आणलंय आपल्यासाठी हा. असा ड्रेस शिवा दिलवाले की शपथ गावात विचारलं पाहिजे की ड्रेस तू कुठं शिवला म्हणून राव रातभर डोळ्याचं नुसतं जळजळ करत होतं ह्याचा ड्रेस शिवायला ती ड्रेस शिवला त्याची शिलाई लोकांकडनं मी 1000 रुपये घेतो स्पेशलला पण ह्याच्याकडनं 750 रुपये
बाजीनाना मारा टोटल तुम्हीच घ्या कॅल्क्युलेटर. 1000 हे का 1000 रुपये उंबऱ्याचं, 1000 रुपये खुर्चीचं, लाईटचं 2000, चहाचं 1200, गाडीचा खेळखंडोबा केला त्याचं 2800, पेट्रोल 700, पॅन्ट त्याला शिवून दिली ती ना त्याचं 750, आणि त्याला ती शिवायचं 500. ह्या बघ गाना बाजीनाना टोटल हिशोब झाला 9950. ह्याचं माझ्याकडे किती होतं मग तू आईच्या दवाखान्याला दिलं 10,000. 10,000 वजा 9950 बरोबर. मापात पाप करणारा दिलवाले नाही, व्यवहाराला क्लिअर की तुझं 50 घे बार. बरं दिलवाले हे घ्या 50 रुपये. काय दिलेलं पैसे घेत नसतो कधी माघारी मी. दरा तरी दरा फुकट नाही देत दरा. बघितलं का? हा घेतलं नाही. हा घे. हे तुम्हाला कानाखाली आणलेलं 50 रुपये. नीच नालायक माणसा, फॅन वापरला, चहा पिलो, जेवलो, मला वाटलं हे सगळ्या गोष्टी तुम्ही मला प्रेमाने करतात चाल, त्याचा हिशोब काढला हो इथं. हा ध्यानात ठेवा, माझ्या घामाचे पैसे आहेत आणि घामाचे पैसे तुम्ही खाल्ल्यात ना, तुमचं कधीच चांगलं होणार नाही. तुम्हाला महारोग होणार, तुम्ही सोडून मारणार. जसं तुम्ही दिसाय काळ आहे ना, तसं तुम्ही मनानं बी काळ आहे. ध्यानात ठेवा, मग तुमचं कवाच चांगलं होणार नाही. लका हा बघितलं का बाजीनाना, खऱ्याची दुनिया नाही. अरे जा असले 1000 बघितली शाप देणारी. आणि लक्षात ठेव, कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते. अरे पण दिलवाले काही असला हिशोब असतोय कुठं? चहाचा आणि पाण्याचा आणि काय बी लावलंय राव तुम्ही. सकाळ सकाळ माझ्या दुकानात कचकच लावली का? वार वा, एका माळ्याचं मनी आणि वावायला नाही कुणी. ह्याच्यासाठी बोलवलं हो मला. हा ह्याच्यासाठी आमचा पान उतारा करायला मी बोलावलोय. मी मग काय घ्यायला आलाय मटेरियल, मी कशाला बोलावतोय? तरीच म्हणलं दुल्हनिया म्हणत होती त्या बाजीनानाच्या दुकानात जाळ करायला जाऊ नका, बाकीची दुकानं काय पेटले ती का म्हणून. हा मग कशाला पेट करायला आला वय आमच्या दुकानात? जा की आमच्या दुकानात नाही घेतलं तरी चालतंय. असला हिशोब करतोय तो न्याय लागलाय दुकानात. अहो एक जर शोरूमला फोन केला ना, ट्रक भरून घरी माल येतो माझ्या. ट्रक घ्या काय बिल लावतोय. साधं सुद्धा समजू नका. आणि असलं पान उतारा करायला मला ना, तुमचं बी कधी चांगलं होत नसतंय. त्याचं तर वाटूनच आयुष्यात त्याला चांगलं पोरगी जा तिकडच. त्याचं ह्याजण पैसे लावतोय म्हणजे दुसती वे याला गेला का नाही का ना रागवून निर्लज्ज कुठला. आता काय करताय हे जण? काय करताय? आता ही काय खोडवा चाळायचा. आलाच बघा, आलाच तुमचा लोक. खोडवा चाळायचा, आणखी परत त्याला आणखीन मशागत करायची. हा ही रानात मी किती मेहनत केली तर कशाचा वैताग येतोय? कशाचा तुला व्हायचा घेतोय? सारखाच उठून तिकडं तिकडं हिंडत बसतोय. या कधी माझ्या मागची 7:30 संपती असं झालंय. अरे 7:30 हिंडून फिरून यायचा, 7:30 कशी रमणशील? तुझ्यासारखं काय करू बापू, तुम्ही सांगा. ही सकाळचा नाश्ता करत नाही, काय नाही. त्या पक्क्याच्या हातापाया पडलं तेव्हा तिने ती गुड्डी बिस्किट आणि एक चहा पाजला. ते बी म्हणला उद्यापासून येऊ नको म्हणला. कष्टच करायचं नाही म्हणलं तुला असं लोकांचीच मागं हे करावं लागेल ना. तरी खातो बिस्किट चहा अमक तमक, पण आम्ही राहणार कष्ट करून आम्ही आहे का नाश्ता पाणी. अहो तुम्ही नुसतं गादा मजुरीच करताय. मग काय माझं काम कसं चाललंय माहिती का? स्मार्ट वर्क चाललंय. डोक्याने काम करायचं माझ्या डोक्यात या. अरे कशाचा डोकानी हिंडतोय? ह्यात सोनं पिकतंय, सोनं ह्या शेतीत लक्ष घालतो. आता बाद झालं ती गॅरेजन ती. बरं मला सांगा, किती शेतकरी श्रीमंत झाल्यात? कांदाला वाहून गेला, किळी लावली वाऱ्याने मोडून पडली. सांगा की तुम्ही फायदा कशाचा शेतकऱ्यात ती सांगा ना मला. 70-75 वर्षाचं वय झालंय, घाम गळतोय तरी माणूस खांतोय. आणि तुझं काय नुसतं हिंडून सुटबुट घालून हिंडून येतोय. 70-75 मी म्हणतोय 60च्या आता अजून मी आज चाल बाया 58 वय माझं. आता कसं बोलला बापू? आणि बापू मलाच नाही सांगत, वस्तील्या बायांना बी सांगती, गावातल्या बी बायांना सांगती. तुमच्या विषयी ना बायकांच्या मनातली क्रेज कमी करती. प्रत्येकाला सांगती माझा नवऱ्याचं वय 75 वर्ष झालं, लय थकलं या असं सांगती. या
काय मिळतंय सांगून? काय मिळतंय तुला सांगून? अहो ह्याला कष्ट कराय काय होतंय कष्टाचा विषय दे सोडून मग? तुला असं बापून विषय सांगून काय मिळतंय? अरे हायच तेवढं वयन काय दिसण्यात दिसतंय की हा. काय दिसायला आता वय माझं दिसतंय का? अहो नाही हो बापू, नाही. अहो तुम्ही तर बघा की साहेबागत इन्शर्ट केलाय, कोण करतं का? लोक हापिसात जाताना इन्शर्ट करून जातात, बापू राणा सुद्धा इन्शर्ट करतात. मी काम करताना तेवढा इन्शर्ट करतो, इतर वेळेस करतो का तेव्हा? अजिबात नाही हा? तर. मग मग काम करताना आणि करावं मी काय लागतंय. म्हणतोय बापू, हा? हे असलं खांदणी बांधणीचं काम द्या सोडून. किती दिवस करणार आहे? सरळ गडी लावा, तू बी सरळ बाया लावा आणि पाचड गोळा करून घे. अरे बाबा ह्याच्या जेव्हा तर मी काय काय केलंय काम, ही लोकांची खाण्या बांधण्या करून ही खरेदी घेतली, 24 गुंठे बापू. त्यात विहीर पाडली. अहो, बरोबर आहे, तेव्हा मग? तुम्ही तरुण होता, आता तुम्ही तरुण आहे का? आता तुम्ही 70-75 वर्षाचं वय होऊन तुम्ही आता म्हातारा झालाय. मग आता काय करा माहितीये का? गडी लावा, बाया लावा आणि काम करून घ्या. आता त्याचे पैसे कोण द्यायचं नुसतं असा एवढा गप्पा मारतोय त्याचं पैसे हा, कोण कोण द्यायचं? द्यायचं? आणि हे ऊस इकला, ह्याचा हिशोब मला कोण द्यायचं? तुला काय हिशोब द्यायचे कारण आहे तू बाकीचे रान ही नीट करायचं वावरातलं काँग्रेस वावरातलं काढायचा पुरत नाही, हिशोब कशाचा मागतो काय करतो? हिशोब मग हा? मला नको. नाही काय घरातला मी कोण आहे? नाही नाही असू दे की, पण वावरातलं वावरातच खर्च होतो या. त्या अजून भांडवल त्या बोर घेतली, बोरचं कर्ज फिरतोय अजून. हा ती केलं वय कुठं? तेव्हा फक्त पैशा पुरताच मालक होता तू बाकीचा बोर काय आम्हाला घेतली तुम्ही ती लाखाव करत नाही. गेलं, मोटर हा? पाईपलाईन. तुम्ही काय करता माहितीये का? दरवर्षी नुसत्या रानात पिकं करताय आणि वह्या काळ्या करताय, नुसतं मला हिशोब दाखवताय आणि मलाच विचारताय तू काय करतो. मला तुम्ही सांगा, 2 जण सकाळी उठल्या तांबड्या फुटल्यापासून रानात येताय, ती रात्रीचं कडूस पडतो रानात काम करताय, पैसे कुठं आहेत? कुठं पैसे तुला काय सांगायचे कारण आहे आमचे पैसे पैसे का आम्ही तुला बँक काय बॅलन्स साठवतोय काय रानातलं रानातच करू ना. गावात उगावलं या. येता जाता लोक मला नाव ठेवतात, माझ्या गाणं काय रानात घाण केली या. अरे मग ती तर सांगते ना मी तुला, पैसे पाणी कमव, ट्रॅक्टर लाव, घाणगुण काढ, चांगलं करणार रान तुला नाव, चांगली शेती 1 नंबर करणार. हा बा, एक काम करा मग, हा. शेती जर चांगली करत असेल ना, टाकी शेती माझ्या नावावर करा. मग बघा कसं सोनं पिकावते. शब्बास, नाव तर करायचंच नाही पोरांच्या कधी. हा. नुसतंच मग घ्या माझ्याकडून काम गाळून कष्ट करून केलंयस का? असाच राहतो. होय 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 हा. शिकवायला रानात बापू कशाला हिला मला भीक मागायला होताय? द्या की 4 वळी लिहून, करा अंगठ लावा, द्या माझ्या नाव करून. आणि जातो आम्ही आश्रम मध्ये. हा तू कर शेती कर मजा, आम्ही जातो आश्रम मध्ये राहायला. अहो, मजा कराय बापू, मजा करायला त्याला बायको पाहिजे, पोरं पाहिजे, कशाची मजा करू मी? तू आता असं कर, तू कपडे काढ आणि बघ 2 साऱ्या खांदून, म्हणजे तुला अनुभव येईल काय शेतीचा. काम करून बघा आधी. 2 साऱ्याचं खांदून दाखवल्या, हो नाव करणार का माझ्या? लगेच नाव करते, उद्याच नाव करते सरा आणतो या. हे का अरे माग सरून खांदाची कुदळ आहे. एक इंच तरी जाते का ती कुदळ, 1 इंच तरी खाली हाणावं हा? लागतं. खोल ती का झाली? कुदळ आहे माग सरत खांदायची. कुदळ वय हो. माझ्या करणे करताय वय हा. बाप मिळून. करणे? म्हणजे माझा मी तेच म्हणतोय, माझा ही कुदळ खाली का घुसा नाही? पण तुला कळा ना काय कुदळ कोणची टिकाव कोणचा? हा अरे कष्टच केलं नाही, कष्टच केलं नाही तर कधी काय माहिती त्यातलं कळणार कधी तुला माहितच ज्ञान? नाही. अरे, कधी- मला हा? करायचं बी नाही. काय झालंय माहितीये का? माझं असलं काम करण्यासाठी माझा जन्म नाही. माझ्या गुरुनी मला सांगितलंय, तुझ्या जीवनामध्ये राजयोग आहे, अरे, राजयोग. अरे. अरे एक दिवस तुम्हाला सांगतो, नाही राजा म्हणून जगलो ना, तांब्याने दूध पाजलं पण काय रे तुझा उपयोग झाला नाही. काय नाही, दुधावलाच काय नाही. बोका तू. तांब्याने दूध पाजलंच ना, हा. तर त्यात कमीत कमी 3 पावशेर पाणीच ओतलंच आणि पावशेर भर दूध असेल. मला माहित नाही वय ग, हा अशी हाडाची काढ झाली असती का? अरे उलट दष्टपुष्ट झालायस तू, कोणी सांगल दष्टपुष्ट आहेस तू. पैसे पैसे पैशांचं पाय याड लागले. आणि आम्ही बेन विकणाऱ्याला अजिबात पैसा बिसा मागू नको परत, म्हणजे सांगितलं नाही. हे जाईल ह्यो गपची पण आणि त्या माणसाकडे काय पैसे जातोय? जाऊन कशाला कोण देतय त्याला? आता तू पैशाचा सांगून ठेव तू त्या माणसा. चेअरमन 2 दिवस झालं राव, डोकंच राहिना आणि पायाचं गोळं बी वर आले. गावातल्या दवाखान्यात दाखवलं, काय ते करणात सर्टिफिकेट मिळालेली, काहीच फरक पडला. तुम्ही काय करा, बारामतीला दवाखाना दाखवून या ना. कशाचा बारामतीन काय दवाखाना? अहो गोरगरिबाचे पैसे खाल्ल्यावर असंच होणार. गोरगरिबाचं म्हणजे? अहो त्या गाण्याचं 10,000 रुपये ह्यांनी घेतलेलं. हा हा खुशाल राव त्या गाण्याला, परत त्या लाईट बिलाचं पैसे, ते चहाचं पैसे, त्या खुर्च्या मोडलेल्याचं पैसे, सगळंच पैसे लावलेत. मला सांगा, तुम्हाला पटतं का ही? बरोबर आहे हा बाळा, तू म्हणते ती बरोबर आहे.
गणानं मला 10,000 रुपये दिले, पण तू नाण्याची एकच बाजू बघितली बाळा, कशाची? दुसरी बाजू बघितली नाही. काय हा गणाला मी का बुडवलं असतील पैसे? अरे 4 माणसातला का मला ते पैसे मागायला लागला? 4 माणसात अपमान. लेडीज ब्लाऊज घेऊन आले की त्यांच्या देखत अपमान माझा. 10,000 रुपये किती असतंय? पण मी बी डेंजर आहे. कुणाची कशी नस दाबायचं, कसं जिरवायचं आयोच केलं पाहिजे हे दिलवाल्याला चांगलं माहित आहे. मग बरं केलं, तसंच करायला पाहिजे. ते बाजनाना बरोबरची सगळी माणसं नालायक आहे ती. नाही चेअरमन बरं का, जित्याची खोड मेलेश्वर जात नाही हे म्हणतात ते काय खरं नाही. खरं आहे एकदम. बरं चला दिलवाले, येऊ सांगेल जाऊन. काय बघा चेअरमन सांगितलं ना, माझी तब्येत बरी नाही, डोकं आणि पायाचं गोळच राहिना. आता ह्याला बारामतीला दिलंय रक्त तापसायला. बघा मी आराम करतो, तुम्ही या जाऊन. तुम्हाला आमोल का टेलर ती लवकर जाऊन घ्या, आजार बेकार आल्यात. हो साथीचा रोग आहे आता. उगा अटॅक बिटॅक येऊन जाचाल यारवळीवर. त्याच्या पाय तर बाबा रक्त तापसाय दिलंय. अरे सलामत साहबन. मस्त मिसळ होती का नाही? बारामतीत नेलं तुला मिसळ पाहून नाही चारला तर पक्या नाव काय इच्छापूर्ती मधली चारली तुला. तर ही एकटाच का बसला असं इथं? अय मर बघा ना मित्रा, आज काय काम बिम नाही काय? सुट्टी आमची ना गॅरेजला सुट्टी असू दे, पण तोंडाला बी सुट्टी दिली का बोलायची? ना. अरे बोल केला का, तू बोलल्याशिवाय करमत नाही. नको बाबा, कोणीच नको आपला इथनं पुढं. आपल्याला मित्र नको, माणुसकी नको, आणि कोणाला मदत बी नको, काहीच नको. हे नाही ह्याच बरोबर आहे. ह्यानी मला काय मदत केलेली असेल ना, आता ह्याला काहीतरी माझ्याकडनं काढून घ्यायचं असेल म्हणून मदत नको, माणुसकी नको, मित्र बी नको. अरला का पण आम्हाला तू नाही करायचं आणि तुला आम्ही नाही करायचं तर करायचं कोण? अरे काय मिळतं मदत करून? सांग की तू, मदत करून मिळतं काय? हा समाधान नाही काय समाधान नाही. जवळ लोक काय गोड बोलून मिळत ना तेवढंच गोड बोलतात, नंतर तुला नाही माहिती लय ताप झाला डोक्याच्या माग. अर्धाना पुण्य भेटतं. आणि काय झालं ती तर सांग आम्हाला. काय सांगू तुला काय प्रॉब्लेम काय झाला तुझा आज एवढा एकदम थंड शोभत नाही रे तू असा? बरं मला एक सांग पाक्या, ह्या समाजात कोणाला मदत करावं का नाही? करावं 100% केली पाहिजे केली मदत. पाहिजे. हो, एकमेका सहाय्य धरू अवघे धरू सुपंत. बरोबर आहे, मलाही मान्य आहे की एकमेकाला अडचणीला पडल्यावर मदत करावी. मग समोरच्यानी मदत केलेली जाणीव ठेवाव, व्यवस्थित त्याची परतफेड कराव का शिव्याच द्यावा डायरेक्ट? नाही जाण ठेवली पाहिजे. कुणी तुला शिवाय दिलं पहिलं सांग? अरे पक्के मुंबईचा असा तसा नाही, फाडूनच खातो त्याला जागेवर. कुणी शिवाय दिला सांग? अरे काय झालं मध्ये आपल्याला त्या दिलवालीला त्याच्या 10,000 होतं, आम्ही 10,000 रुपये दिलते का नाही? बरोबर, गॅरेजचं आपलं भांगार विकलं होतं त्याला 10,000 दिलतं. माझा मी सण बाजूला ठेवला आणि त्याच्या 10,000 म्हणून पैसे दिले त्याला. बरं मी म्हणलं चला आज उद्या दिला, आता इथनं मागे आरंभ चालू होती. पण आज तो काय करत होता, बाजीनाच्या दुकानात मटेरियल घेत होता. बर, डागडुजीसाठी घराच्या. म्हणजे आता नाही मला ते 1-2 लाख रुपये त्याने काम काढलं असेल. माझं 10,000 म्हणजे काय लय नाही तर घराचं काम होतं का कुठं थोडक्यात? मी म्हणतो काय असेल ती 10,000 म्हणजे काय माझी लय मोठी रक्कम नाही. आता माझं बी नडलं या, काय झालंय घरची वरडतात. अरे सगळ्याच्या पेरण्या झाल्या, माझ्या रानात अजून कमरेवर गावातच आहे, काँग्रेस उगावलाय. तर मी विचार काय केला, म्हणलं त्याकडून 10,000 रुपये आलं, ट्रॅक्टर लावता येईल, बाकी बैल लावते त्याला, बाया लावते त्याला, घाणगुण काढता येईल. म्हणून मला योगायोगाने गाठ पडली. आता बाजीनाजी तर होतं, मी म्हणलं राहू, म्हणलं पैसे द्या, म्हणलं माझं तो का पैसे द्या म्हणल्यावर का तो मला तुझा हिशोबच मिटावतो. मला वाटला तर राग आलाय म्हणजे गडी, म्हणलं पटक्याने पैसे मिटवतोय, हिशोब देतोय तुला. हा, लिहायला सुरुवात केली. खुर्च्यांचे 500 रुपये, लाईट बिल वापरलं 1000 रुपये, गाडी दिली त्याचं 2000 रुपये, तर उमराजी जावला माझा त्याचा 1500 रुपये. असं नाही त्याचं पैसे लावत बा. पण तू कशाला खुर्च्यान मुर्च्यान न्यायचे त्याच्या? अरे कशाला मी नेले बाबा? तो म्हणला तो येऊन माझ्या खुर्चीवर बसायचा, माझ्या घरात येत होता म्हणला सारखा, ती येऊन जाऊन माझा उमराजी जावला, तू माझ्याकडे आधी मध्ये गाडी नेत होता, असा काय बी हिशोब लावला. म्हणला तू सारखा पैसे मागायचा, मग आल्यानंतर चहा पिऊन जायचा, त्याचं पैसे आल्यानंतर तू बसायचा तासून तास, मग मी फॅनचा लावायचो, मग त्याचं पैसे. आयला काय नालायक आहे दिलवाले बरं का खरंच. माग सर नव्हती गाला ती एक. अहो एक मस्की लावली, त्याचं सुद्धा मी 50 रुपये देऊन टाकलं. मला त्याच्या गाला लावल्या फुकाट नको. म्हणजे तो असा वादळला आणि परत 50 रुपये देऊन टाकले. नाही काय शोभला तू पण. नाही पण तरी त्याला गाण्याचा व्यवहार लय क्लिअर असतो, मला तेवढं माहिती. बिनलाजी येते. असं म्हणलं तुला देऊ
लय भंगार माणूस आधी नालायक आहे माणूस, कशाला त्याच्या नादी लागता कुठे? चेष्टा केली असं दिल पैसे दी काय देतो या? होय तू कुठे गेलता सकाळपासून? मी आमरस खायला सासऱ्याने बोलिलं होतं. हा हा असा आमरस खाल्ला, बोटव्याचं भात खाल्ला आणि वरनं अशी तूप आहे का नाही? हा, प्रीतम सांग की त्याला. मी नको नको म्हणतोय तर वाटतोय सासरा, नको नको म्हणतोय सासरा वाटतोय. तुला बी न्यायचं होतं मला आमरस खायला, पण तू 2 दिवस दिसलाच नाही गावात कुठं. मी आलोच नसतो. कालपासून इतकं डोकं सावड झालेलं माझं, नाव सुद्धा काढ नको. आयला काय लागा गाणं. हे बघ आमरस तर खाल्ला चांगला, पण येता येता मग बारामतीतनं हे ते दिलवाले कुठं आजारी पडलंय, त्याचा डॉक्टरने रिपोर्ट दिलाय. म्हणलं जात जात देऊन काय आले टाकायचं. रिपोर्ट मध्ये? काय कळते आपल्याला तेव्हा काय आलंय काय नाही, देऊन टाकतो त्याला रिपोर्ट आणि जाता जाता त्याला समजावून सांगतो बाबा माझ्या मित्राला असा का त्रास दिला तू लगा, तुला दिवाळीच्या टायमाला गाण्याने आमच्या दिवाळी केली नाही आणि तुझी आई आजारी तर त्याला पैसे दिले 10,000 रुपये, त्याचं असं पण फेडतो का? अरे काय यार दाखवतो आम्ही आता. बोलून मी तर म्हणतो ना असा चांगलासा लांबलचक रिपोर्ट यायला पाहिजे होता. चांगलासा महारोग झालाय, काय तुला सांगायचंय, मरणार आहे त्यो. हे बघ लय ताप झालाय. गाण्यात त्याच्यात काय फरक राहिला मग? असं नाही ते चित्र. महामूर्ख या, आपण महामूर्ख बनायचं का? हा अरे तसं नाही लाखानो. अरे काय विषय होती माहिती का, जसा तो मला बोललाय ना तसा ना स्वप्नात स्वतः येतोय माझ्या. रात्री माझ्या स्वप्नात आलता. अरे अशी हातात कती होती जी म्हणतो पोटाची मारली ना, हाताडे पोताडे त्याचं ओढून घेतलं बाहेर सगळं. झालं ना आणि समाधान उठून आता? बघतोय, ह्याचं समाधान उठून बघतोय तर सकाळ झाली होती. गोदड पडला असून तू हो अरे आमची जाऊ गोदडी दे, नको पहिलीच लय हायपर फाटलेली हो का होती. ना. लय टेन्शन घेऊ उद्या नको. 2 गाड्या याच्यात बघू, जर त्याचं मोठं काम निघलं तर ती पैसे भेटतील आपल्याला. आणि ऐक, तुझी वहिनी आली, आंबे बी आणलीत, चल संध्याकाळी तुला आमरस खायला घालतो. हा लय चांगलं असेल. आंबा आणले मग तुला सोडून जमतं का रे गाणं? म्हणला का, आणि माझा सासरा बी म्हणला तेवढं ते गाणं पाहुण्यांना बी खायला बोलवायचं असतं का नाही. बरं का? तू नाही आला, कमी पण जाऊ तुझं दे. नाव काढलं बरं का सासऱ्यांनी. गणावलं जीव बर का? आपल्या जीवच आहे लोकांचं. अरे तशी हाताची पाची बुट सारखी आहेत का? नाही तर. 4 लोक अशी 4 लोक तशी मिळत राहणार. पण लोक ही लय ना आलाय गावला दिला काही दिलवाले. तू परत जाऊ दे. तिथं झाला दे ना विषय. त्याला मी व्यवस्थित समजावून सांगतो. चल जातो, मला दर्शनला बी हे करायचं. मला जातात सोड घरी. मी दर्शनला माझ्या म्हशीच समजतो बरं का, त्याचंच दूध खातो, त्याच्यावर स्टार्टर करतो. काय झाले माहितीये का, तेच आपल्या शाळा. तुझी बायको म्हशी सारखी, तुझ्या जरशा म्हशी सारख्याच, आणि तुझा मेंदू सुद्धा म्हशी सारखाच झालाय. नाही तुला नाही दात हसलो. काढून तरी हसावा, तसलं काय हसतो रे? हा? तो हाणशील बिनशील म्हणून. हा ना, जाऊ दे. चल गाणं काळजी करू नको बरं का. ये संध्याकाळी. काय मी बी आपण जाऊ. जावा जावा. चल चल. अरे त्या आई बाप्पाच्या डॅने घरी सुद्धा आहे ना, मी इथं बसतो या घरी सुद्धा जात नाही. लेतात तिथे घरच्यांनी सुद्धा परमुळा आलेत माझ्या घरचे. मागे इकडं वळी होतं ऐकून आणतो. चल संध्याकाळी लवकर ये, जा घरी. दिलवाले ओ दिलवाले टिल्लू उठून बसा. एवढं थंडी वाजते का? काय बाबा 2 दिवस झालं जामच आहे. डॉक्टरने रिपोर्ट दिला. पाटील डॉक्टरकडे गेलतो, येता येता डॉक्टर म्हणले दिलवालेला द्या. बरं केलं बाबा. एवढी थंडी वाजते? अरे पका मला काय वाचा येते रे, ही तूच दाखव वाचून. मीच दाखवू वाचून. हांगाव अयो काय रे बघा. पित्या, अरे अरे कुठलं तोंडाने वाचू मी पित्या. अरे काय बघा मी काय बोलू शकत नाही. तूच बोलत आहे. अरे तूच वाच. ए यार पका, ए यार काय झालंय मला. ए यार पका. दिलवाले अहो तुम्हाला स्टेज 4चा ब्लड कॅन्सर आहे. तुम्ही अवघे 2 महिन्याचे पाहुणे दिलवाले. 2 महिने. ए यार पका, अरे मी चांगलं, फक्त मला थंडी वाजती, खातोय पितोय चांगला. माझ्याच नावाचा रिपोर्ट आहे का ते? अहो दिलवाले नाव लिहिलंय की दिलवाले ब्लड कॅन्सर मध्ये माणूस असाच वागतो, चांगला खातो पितो तंदुरुस्त असतं, फक्त ताप येतो. आणि हे जाऊ कुठलाच उपचार नाही म्हणून तुम्हाला घरी पाठवले डॉक्टर. हे बघा मी आधीच दुखण्यानं जाम आहे बरं का, टेन्शन देऊ नका.
डॉक्टर बोललं का तुम्हाला? तुला बोललं का डॉक्टर? डॉक्टर म्हणलं 2 महिन्याच्या वर जगू शकत नाही. रिपोर्ट काय खोटं सांगतोय का? हे बघ पक्का 2च महिने राहिल्यात ना माझ्याकडे. हे बघ मी 2 महिने 2 वर्षासारखं चांगलं चांगलं काम करून जगीन. मी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीन. तेवढ्याच गोष्टी तुम्हाला आता आधार देतील. नाही तर दिलवाले नरकात सुद्धा लय भयान अवस्था असते. काळजी घ्या, चांगलं चुंगलं खा, झोपा, आराम करा. पक्का रडू नका दिलवाले. असं नका की आपला शेवटचा दिवस आहे. पक्का ना घ्या. येऊ का मी दिलवाले? या दरवडून जावं जातात. लय वाईट वाटते दिलवाले तुमच्या बाबतीत, पण काय करू शकतो आता? आजारून तेवढा भयानक आहे. दिलवाले काय तातडीने फोन केला, बोलवून घेतलं? मला जे कळलं ते खरं आहे का? सगळं खरं आहे का ना? पण तुझं लय मोठं मन आहे रे. एवढं शब्द होऊन सुद्धा तुम्हाला बघायला आला. हा का दिलवाले, जिथे त्याचे पैसे, पण माणुसकी नावाची गोष्ट अजून बी आमच्याकडे शिल्लक आहे, ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगतो दिलवाले, पहिल्या लोकांजवळ माणुसकी होती आणि आता आपल्याजवळ माणुसकी शिल्लक राहिली नाही. पैसा मग सर्वस्व नाही आहे. तुम्ही पहिल्या काळात बघा, भदा भदा पाऊस पडायचा का? तो लोकांजवळ माणुसकी होती. आज तुम्ही ढगाला दोन लोन काढला तरी पावसाला टिपका पडत नाही आणि माणसासमोर माणूस जर जळला तर डोळ्यातनं ठिप्पूसभर पाणी निघत नाही. आज जो पाऊस पडतोय ना, ही सुद्धा माणसासाठी नाही पडत, ही पशुपक्ष्यांसाठी पडतोय. पण त्याचा फायदा माणसं उचलतात, कारण आज माणूस हा बैमान झालाय, पशुपक्षी बैमान नाही झालं. खरं आहे का ना तू म्हणतोय ते? जे म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. मी 10,000साठी लय ताप दिला रे तुला. वाचू द्या हो, ती 10,000 रुपयाचं जाऊ द्या, विषय द्या सोडून. 10,000 महत्वाचं ना, तुम्ही आधी बरं व्हा. कशाचा बरं होतोय काय होत? देवानं माझ्या कर्माची फळं मला इथंच बघायला लावल्यात. हे बघ, पण मी ठरवलंय, जेवढा वाईट वागलोय ना, मला बस भलं डॉक्टरनं 2 महिने सांगितल्यात, पण 2 महिने मी चांगला माणूसच म्हणून जगून दाखवणार. बस अहो, तुम्ही एवढं बोलला ना तरी माझं हृदय भरून आलं. हे बघ, अहो, माणूस माणसासारखा जगल ना, त्यावेळेस तो खरा माणूस आहे. आज प्रत्येक जण तत्वज्ञान सांगतो, दुनिया बदलली पाहिजे, जग बदललं पाहिजे. अरे पण सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. ह्याचंच नाव माणूस आहे आणि ते तुम्ही करताय. हे बघ, मला जाता जाता मी एकच बोलील तुला, मला माफ कर. आणि हे बघ, तुझं जे 10,000 घेतलं होतं ना मी, अहो नको मला. नाही दिलवाले, अहो ही तुमच्या आजारावर राहू द्या, नको मला. नाही का? ऐका ना, अशा परिस्थितीमध्ये नको पैसे, नाही. तुमचं तुम्हाला राहू द्या. गणा मला ह्या पैशाचा काय उपयोग नाही. काय मी जाताना वर घेऊन जाणार आहे? घेतलं होतं आईच्या दवाखान्यासाठी, जसं घेतलं नको. होतं तर नको अहो, नको. नको. घे गाणं. दिलवाले, तुम्ही असं कधीच समजू नका, स्वतःला एकटं कधीच समजू नका. तुम्ही ह्या गाण्याला ना काय रातची कधी हाक मारा, गाणं तुमच्या जवळ हजर आहे. स्वतःला एकटं समजू नका, काळजी घ्या. मीही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, तुम्हाला कसं बरं वाटेल. येऊ का मी? ये. काय लागली फळं बिळं तरी मला बिनधास्त सांगत जा. मी संध्याकाळी सांगितले बापूला येताना नारळ पाणी हे घेऊन या म्हणून, आले पाठवून देतो तुम्हाला. हा, येऊ का? हा. डब्याचं कसं काय? नाही बोल, पक्का आणून देतो म्हणला संध्याकाळी. बरं, चालेल, काळजी. हां, बाजी नाना, काय होऊन बसले हो ही माझ्या बाबतीत? बघा ना. काय दिलवाले, मला तर वाटतंय काहीतरी दुसरीकडे सातारला वगैरे प्रयत्न करायचं का आपण? काय कुठं प्रयत्न करून उपयोग नाही बघा. पण हे काय, चेअरमन डॉक्टर मला म्हणल्यात 2 महिने आहेत तुझ्याकडं. पण ह्या बघा, मी एवढं वाईट वागून, एवढं गावातल्या लोकांनी, तुम्हा सगळ्यांनी मला जी माया लावली, माझ्यावर प्रेम केलं, हे आयुष्यात कधी विसरणार नाही मी.
आणि राहिलेलं 2 महिने मी माझ्या चुका सुधारण्यातच घालवणार. नाही काय होणार दिलवाले, नका लय टेन्शन घेऊ. माझ्या तर मते कुठं तरी आपण अनेक प्रयत्न करू चांगल्या ठिकाणी, काहीच होणार नाही तुम्हाला. काळजी करू नका दिलवाले, खाण्यापिण्यावर जोर द्या. हा, पोटभर 2 टाइम खायचं, जी होईल ती होईल. प्रत्येकाच्या नशिबात तीच आहे एक दिवस. एक दिवस प्रत्येक जण जाणारच आहे की, पण तुम्हाला आता काय होत नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका दिलवाले. आम्हाला तुम्ही हवंय गावात, कसं असू द्या पण हवंय. अहो तुमच्याशिवाय गावाला शोभा नाही. हो मग काय. आमल्या तू म्हणतोय ती खरं आहे, माझ्याशिवाय गावाला शोभा नाही, मला कळून चुकलंय रे. पण काय बाजी नाना चेअरमन, आतापर्यंत जेवढी पापं केल्यात ना, पण नाही इथनं पुढं पापं करायची नाही. आता फक्त परमार्थ करायचा. हे बघा, माणूस जन्म आहे, कधी ना कधी जायचंच. पण तुमच्यासारख्या लोकांचं प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि हे बघा, तुम्हा लोकांना कळकळीची विनंती आहे माझी, ही जी माझी मशीन आहे ती कुठल्या तरी एका गरजू गरीब एखाद्या टेलरला देऊन टाक. नका राव तसं दिलवाले बोलू, तुम्ही असा धीर सोडू नका. काय येड्यागत बोलताय राव तुम्ही. बघू ती मशीनचं काय असेल ती, पण तुम्हालाच नाही काय होत. काय असू द्या नाना, त्यांची इच्छा आहे असू द्या. एखाद्या गरजू माणसाला दिली तर त्यांची आठवण राहील काय. हो की चेअरमन, पण असं म्हणते. नाही चेअरमन म्हणतात ते बरोबर आहे. किती बी कमवलं तर माणूस काय वरती घेऊन जाणार आहे का, इथंच ठेवून जाणार आहे. होय दिलवाले, हा हे तुमचाच रिपोर्ट आहे का? माझाच आहे बाबा. पण नक्की झालंय तुम्हाला काय? काय झालंय आता, पका आलता, पकानं वाचून दाखवलं ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरनं 2च महिने राहिल्यात म्हणून सांगितलं. अहो ह्याच्यात तर लिहिलंय तुमच्या फक्त पेशी कमी झाल्यात. काय पेशी कमी झाल्या फक्त. काय? अहो काय ना ब्लड कॅन्सर ना काय ना तसलं काय. रिपोर्ट माझाच आहे ना. अहो दडदडीत तुमचं नाव दिसतंय गीत. नाही ना काय काय तरी म्हणलंच मी बाजी नाना, ही पक्या काहीतरी गेम करतोय म्हणून. अरे त्याला मी सांगितलं सकाळी की बाबा 2 टाइम कचकटून नाश्ता करतोय, नाही मला काय झालं तर बायावानी रडत सांगतोय मला, देवाला 2च महिने. अरे तुला का नाही, तुझा जर चेंडा मेंढा केला नाही, तुझं काढका पडलं तर विचार की. कोणी अडवायचं नाही मला. अरे माझं काळजी इतकं तळतळ करतोय ना, नाही त्याला सोड. तुला सुट्टीच नाही. ह्याला पक्या लका त्या दिलवालीने लका बोलवून मला 10,000 रुपये दिलं. मग त्याला इंजेक्शनच तसलं दिलं होतं. इंजेक्शन? हो गणा, तुला माहिती का, ही नुसताच म्हणायचा मी मुंबईवाला पक्का, मी मुंबईवाला पक्का. पण मुंबईवाला पक्का काय आहे ना, मला काल कळलं. कुठली नस कुठं दाबायची 1 नंबर कळती बरं का याला. नाही तेवढं आहे बाबा, तरीच मी म्हणतोय लोका त्याच्यात एवढा बदल झालाय कसा. कसं आहे गाणा, मी अशी नसबीस नाही रे दाबली, हा त्याला व्यवस्थित समजून ज्ञान दिलं आणि तो लाईनीत आला. नाही नाही तेवढं मात्र बरं केलं बरं का. अरे शेवटी क्षणाला तरी त्याला कळलं ना की आपल्या हातून काहीतरी चुका होत्यात, तरी लय मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. हा लक्षात माणूस आहे बाबा, खरंच जीवनात थोडा माणसासारखा वागला. आज हाय तर उद्या नाही, त्याला कळालं हा आणि तो प्रामाणिक वागायला लागला. सोडू नका त्याला. म्हणजे तू तत्वज्ञान सांगितलं म्हण की. दिलवाले मुडकं तोडलं तर दुसरा दिलवाले पण झालं काय? अरे झालं काय? झालं काय? अरे असल्या जातीचा आहे तू. दिलवाले अरे तुम्हाला बरं आहे का? तुम्ही आजारी होता ना. अरे काय धाड पडली नाही मला. अरे खोटा रिपोर्ट वाचला हे ना माझा. मला 2च दिवस डॉक्टरने जगणार म्हणून सांगितलं. यार खोटा रिपोर्ट म्हणजे ह्या दिलवाल्याला कॅन्सर नाही. कॅन्सर नाही रे,
म्हणजे मी त्यांनी सरळ वागावं लाईनीत यावं म्हणून खोटा रिपोर्ट वाचला मी. म्हणजे ती दिलेलं इंजेक्शन त्याचं ही रिॲक्शन झालंय म्हण की. असंच म्हणावं लागेल. अरे ह्याची रिॲक्शन मी काढतो की. लका शांत बसा आता. अरे काय शांत बसा. अरे काय ठेवलं यानं. त्या दुल्हनियाला काय वाटल म्हणून एक एक रात्र कशी काढली मी. आता कोण माझ्या दुल्हनियावर लक्ष ठेवल. अरे आम्ही लक्ष ठेवलं आता दुल्हनियावर. अशा गाडवांना खाल्ल्यावर हाण नका. मी काय जळलं काय लक्ष नाही ठेवायला. पण ह्यानं खोटा रिपोर्ट वाचायचा. मला लय ओरडू नका. ब्लड कॅन्सर. 2 मिनिट थांबा दिलवाले. शांत राहा. हो का ह्यानी तुझा आता मुस्कर हाणू का. असं काय बी खोटं रिपोर्ट दाखवत असतो. कशाला मग ह्याने आपलं 10,000 बुडवायचं. बरं ठीक आहे. हो तुमचं 10,000 मी घेतल्यात ना ते बी माघार देतो. पण माझं एक ऐका. आज तुम्हाला वाटलं की तुम्ही 2 महिन्यांनी मरणार आहे. तुम्ही किती लोकांसंग सरळ वागत होता, चांगलं बोलत होता, प्रेमाने राहत होता, आल्या गेल्याला विचारत होता. एक खऱ्या अर्थानं तुम्ही माणूस म्हणून जगायला लागला होता. तुमच्या आतला माणूस जीवन झाला होता आणि आतला राक्षस मारला होता. आज तुम्हाला असं नाही वाटत का की आपण परत कुठतरी चुकायला लागलोय म्हणून. म्हणजे असं जर समजून तुम्ही चाला म्हणजे प्रत्येकाने असं समजून जर चाललं की आजचा दिवस आपल्यासाठी शेवट आहे. आज आपण मरणार आहे म्हणून आज चांगलं वागा लोकांशी. आज चांगलं बोला, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला आणि एक व्हा. कसं असतं माहितीये का की माणसाने माणसाच्या आतला राक्षस जर मारला तर त्याचा देव माणूस होतो. आणि दिलवाले तुम्हाला देव माणूस करण्यासाठीच मी हे केलं होतं. आता तुम्हाला इतका राग आला की तुम्हाला खोटा रिपोर्ट. मग मला किती राग आला असेल की तुम्ही खोटं नाटक लिहिलं. माझं लाईट बिल तेवढं पैसे, चहाचे एवढं पैसे, जेवणाचे एवढं पैसे. असं नसतं दिलवाले. राग गेला वाटतं दिलवाल्यांचा. नाही राग गेलाय की. पण लगेचच ह्यांच्यातला राक्षस जागा झाला नका. तिथं रिपोर्ट आपला प्रवीण आलता गावातला त्यानं रिपोर्ट वाचला. आम्ही बसलो होतो. हे नका लगेचच हत्यार काढून पळाले. आम्ही मागं पळतोय नका. ह्या बघा चूक झाली माझ्याकडनं. गाना माफ करा मला. रागाच्या भरात मी पाऊल उचलायला लागलो असतो. अहो जो चुकतो तोच माणूस असतो. आलं का लक्षात. आणि आपण काय करू माहितीये का गावातली माणसं सगळी गुन्ह्या गोविंदाने नांदू. एक दिवस प्रत्येकाला इथनं जायचं या ह्या हिशोबाने जगू. बरोबर काय नाही होणार आहे का. तुम्ही बरोबर काय नाही होणार नाही, मी पण बरोबर काय नाही होणार नाही. मग स्वार्थ कशाचा पाहिजे. कशासाठी पाहिजे. आणि तो बी पाक्या असलं खोटं नाटक रिपोर्ट घेऊन आहे ना. पण एक ध्यानात जे होतं ना ते चांगले सगळं होतं. पाक्यानं जर तुम्हाला खोटा रिपोर्ट वाचून नसा दाखवला तर तुम्हाला आतला माणूस की पण तुमचं जागा झाला. म्हणजे ह्या अर्थाने आम्हाला बघायला मिळलं की दिलवाले माणूस एक नंबर सारखं कठीण असेल ना तर आतून खोबऱ्यासारखा फणसासारखा मोपन आहे बरं का. हाय हाय हाय. जी 2 महिन्यात करणार होता अहो परमेश्वरानं उभं आयुष्य दिले. सगळं चांगलं करा ना. असं जगायचं बर का की आजचा शेवटचा दिवस आहे अरे आणि उद्या मरणार आहे. असं जगलं नाही. आणि ह्यो माणूस आनंदात जाणार. ह्यो माणूस म्हणजे कसं जांभळा कसं वर्ण दिसाय काळा असतं पण खाल्ल्यावर कसं गोड लागतं तसा जांभळासारखा आमचा माणूस. अजून एक म्हणायचंय का ना ही माझ्या जर्शांशी वैरण तोडायचं असतं. आण तुला लोकांचं सगळं कसं गेला रे. गंमत करायची सवय त्याची गेली नाही.